पेपर आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य ज्ञानाचे प्रश्न असणार आहेत. पेपर क्रमांक 2 म्हणजे तो सीसॅटचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये उतारे आणि काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. तर आज आपण हा पेपर क्रमांक 1 बघणार आहोत 2021चा. आता येणारी जी राज्यसेवा आहे त्याची थोड्या 8 ते 10 दिवसामध्ये ॲड येणारच आहे आणि 19 जून 2022 रोजी ती एक्झाम होणार आहे. तर त्या एक्झामसाठी हा पूर्व परीक्षेचा पेपर अत्यंत फायदेशीर असा ठरणार आहे. तर आपण बघणार आहोत 2021 मध्ये कुठले प्रश्न आलेले आहेत आणि पेपरला आपण प्रत्यक्ष प्रश्नांकडे जाण्या अगोदर या पेपर बद्दल सांगायचं जर म्हटलं तर तुमचा एक 1 इयरचा जर अभ्यास असेल तर एक हा इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता बघा. जसा 2020चा पेपर होता तर त्यापेक्षा थोडासा सोपा पेपर म्हणता येईल. हा 20चा पेपर थोडासा काठिण्य पातळी जास्त होती. 21चा पेपर तसा नव्हता, तर हा एक मॉडरेट लेवलचा मध्यम पातळीचा पेपर होता. खूप अवघडही नव्हता आणि खूप असा सोपाही नव्हता. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुलांना हे 120 130च्या दरम्यानचे स्कोर हे आलेले आहेत. तर हा बघूयात आपण आता 2021चा पेपर. प्रश्न क्रमांक 1 बघूयात. आता प्रश्नाकडे जाण्या अगोदर या वर्षीचा कट ऑफ जर बघितला आपण तर 228 कट ऑफ लागलेला आहे. त्या मानाने थोडासा हायच कट ऑफ आहे हा, 228 कट ऑफ आहे. 2018 रोजी होता तो 247 कट ऑफ होता. तर या वर्षी 228 लागलेले आहे. बाकी आपण संबंधित कॅटेगरी बद्दल आपल्या बघू शकता. तर बघूयात प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय आता. तर पहिले इतिहासाचे प्रश्न असणार आहेत. हे इतिहासाचे 15 प्रश्न आहेत, ते बघूयात आपण पहिले 15 प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 असा सांगतोय, 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण कधी झाला तर 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते. आपला महाराष्ट्र जे राज्य तयार झाले 1 मे 1960 रोजी, तर त्यावेळी आपल्या राज्यात किती जिल्हे आणि किती तालुके होते हे त्यांनी विचारलेलं आहे. तर सध्या किती तालुके आहेत आणि किती जिल्हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण 1960 रोजी ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस सर्वांनाच माहिती असेल 26 जिल्हे होते. फक्त ऑप्शन मध्ये सी आणि डी मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. काही ठिकाणी तर 235 दिलेलं आहे, त्याच्यामुळं काही पुस्तकामध्ये 235 दिलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना वाटत होतं की आयोग हे सी उत्तर देईल, पण आयोगाने हे उत्तर न देता डी हे उत्तर इथं योग्य दिलेलं आहे. म्हणजे 26 जिल्हे आणि 229 तालुके. हे इकॉनॉमिक सर्वे जो आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आहे. तशीच लाईन तिथं इकॉनॉमिक सर्वे मध्ये देखील तुम्हाला दिसून येईल. आणि ऑथेंटिक सोर्स म्हणून आपण ऑब्जेक्शन घेताना देखील हा इकॉनॉमिक सर्वे आयोगाला तिथं पाठवू शकतो. तर पहिल्या प्रश्नाचं संबंधित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डी आणि ए बरोबर आहे. म्हणजे 26 जिल्हे आणि 229 तालुके हे 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तर त्यावेळी 26 जिल्हे आणि 229 तालुके होते. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तींचे समर्थन होते. प्रश्न नीट वाचून घ्या एकदा. हिंदू कोड बिल जे मांडलं होतं त्याला कोणत्या व्यक्तींचे समर्थन होते विचारते त्यांनी. आता हे बघितलं आपण पर्याय क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद सांगतोय. तर राजेंद्र प्रसाद जर बघितलं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक सपोर्ट करणारे होते, त्यांचे सपोर्टिव्ह होते. ज्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची निवड झाली त्यावेळी राजेंद्र प्रसादांचा त्याला एक पाठिंबा होता. त्यांचं देखील त्याला अनुमोदन होतं. त्यांना एक चांगलं वाटत होतं की आंबेडकर जे आहेत ते मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. पण एवढं सगळं असताना देखील हिंदू कोड बिलाचा विषय जेव्हा आला तर त्यावेळेस राजेंद्र प्रसाद यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. त्याच्यामुळे राजेंद्र प्रसाद असणं शक्यच नाहीये, कारण हिंदू कोड बिलामध्ये बऱ्याचशा अशा तरतुदी होत्या ज्या हिंदू धर्माविरुद्ध होत्या किंवा हिंदू चालीरीती विरुद्ध होत्या. त्याच्यामुळे राजेंद्र प्रसादांचा त्याला विरोध होता. सरदार वल्लभभाई पटेलांचं देखील तसंच होतं आणि पट्टाभी सीताराम यांचा देखील त्याला विरोधच होता. आता हिंदू कोड बिलामध्ये भले काही महिलांसाठी चांगल्या तरतुदी तिथं असतील तरी देखील सुचिता कृपलानी यांनी देखील त्याला विरोध केलेला होता. म्हणजे जवळपास या सर्व 4ही व्यक्तिमत्वांनी या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला होता. त्याच्यामुळे आपल्याला इथे एकही पर्याय इथे योग्य मिळत नाहीये. त्याच्यामुळे आयोगाने हा सेकंड प्रश्न जो आहे तो कॅन्सल केलेला आहे.
सेकंड प्रश्न कॅन्सल केलेला आहे, पण आयोगानं फर्स्ट नुसार याचा आन्सर जे आहे तर सेकंड दिलं होतं, बी आणि डी, पट्टाभी सिद्धरामय्या आणि सुचेता कृपलानी. तर हे प्रश्न थोडेसे ॲम्बिग्युअस असतात, म्हणजे याच्यामध्ये असं संदिग्ध म्हणता येईल ते प्रश्न. असं शुअर शॉट आपल्याला त्याच्यामध्ये सोर्स नाही किंवा त्याचा प्रूफ सांगता येणार नाही आपल्याला, कारण एवढ्या व्यक्तिमत्वाबद्दल एवढी डिटेल माहिती म्हणजे त्यांचा सपोर्ट होता किंवा नव्हता हे कुठेही असणं शक्य नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न इथं आयोगानं कॅन्सल केलेला आहे. तर सेकंड प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे. जवळपास या GS1 मध्ये 7 प्रश्न हे आयोगाने कॅन्सल केलेले आहेत. 7 दुने 14 म्हणजे 14 मार्क हे पोरांचे इथं मायनस झालेले आहेत. मग तर पुढील प्रश्नावर जाऊयात. तिसरा प्रश्न बघूयात. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचार प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. आता हा प्रश्न देखील आयोगाकडून कॅन्सल केलेला आहे, पण याचं उत्तर हे कलापथक असणं इथं थोडंसं योग्य होतं, कारण पहिल्या केनुसार देखील आयोगानं हे कलापथक हे उत्तर दिलं होतं. कारण अण्णाभाऊ साठे यांनी लालबावटा कलापथक जे आहे ते 1944 ला स्थापन केली होती बघा. लालबावटा कलापथकाची ते अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या मदतीने, गव्हाणकर आणि अमर शेख यांच्या मदतीने लालबावटा कलापथक हे 1944 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी स्थापन केलं होतं कलापथक. तर हे या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलं काही विद्यार्थ्यांनी आणि सेकंड गेम मध्ये हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांनी म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची कम्युनिस्ट विचारसरणी जी आहे तर ती कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लोकनाट्याचा वापर केला होता. आणि लोकनाट्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येऊ शकतात, त्याच्यामध्ये नाटक येऊ शकतं, कथाकथन देखील येऊ शकतं, बतावणी येऊ शकते. तर या लोकनाट्यामध्ये भरपूर कन्सेप्ट येऊ शकतात. त्याच्यामुळे आयोगाने मे बी हा प्रश्न कॅन्सल केलेला असावा. पहिल्या आन्सर नुसार आयोगाने कलापथक हे उत्तर दिलं होतं आणि सेकंड की मध्ये आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर चौथा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? एम.एन. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते. पहिलं वाक्य सांगतं एम.एन. रॉय हे लिबरल पक्षाचे नेते होते, हे बिलकुल चुकीचं आहे. लिबरल पक्षाचे नेते नसून ते रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते होते आणि रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. ती केली होती 1944 रोजी. 1944 रोजी यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना केली होती. 1940 रोजी. 1940 रोजी यांनी रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना केली होती. लिबरल पक्षाचे नेते नव्हते. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. तर असं उत्तर बघा आपल्याला कोणतं मिळतंय, तर बरोबर विचारलंय आपल्याला त्यांनी, तर दुसरे वाक्य हे बरोबर आहे. म्हणजे 4चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2 इथे उत्तर. 5वा प्रश्न बघूयात. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न आहे बघा. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची कोणी स्थापना केली होती? तर ते होते जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. ऍक्च्युअली मध्ये जवाहरलाल म्हणजे 1928 रोजी स्थापना झाली होती. जेव्हा नेहरू रिपोर्ट आला होता तर नेहरू रिपोर्टला यांनी एक प्रकारे विरोध केला होता. नेहरू रिपोर्ट मध्ये डॉमिनंट स्ट्रेस सांगितलं होतं, म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी ही नेहरू रिपोर्ट मध्ये नव्हती. आणि जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना असं वाटत होतं की आपण आपला एक पूर्ण स्वराज्याची मागणी केली पाहिजे आता 1928 मध्ये. तर त्यालाच एक पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना केलेली होती आणि 1928 ला याची स्थापना झालेली आहे. जरी ह्या दोघांचा या स्थापनेमध्ये समावेश होता तरी हे दोघे त्या संघटनेचे लीगचे सचिव होते आणि अध्यक्ष जे आहेत तर ते अध्यक्ष होते अय्यंगार. तर अय्यंगार जे आहेत ते त्याचे अध्यक्ष होते. संबंधित 5व्या प्रश्न होता, त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर काय मिळतंय, तर पर्याय क्रमांक 1 अध्यक्ष म्हणजे श्रीनिवास अय्यंगार. हा देखील आयोग पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीनिवास अय्यंगार आहेत ते त्याचे अध्यक्ष होते आणि हे दोघं जण ते आहेत त्याचे सचिव होते. 1928 रोजी स्थापना झाली. तर हे तुम्ही तुमच्या नोटमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. खालील समाज सुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा. 6वा प्रश्न बघूयात आपण. इथं बघू आता अशा जोड्या लावामध्ये काय करायचं शक्यतो एक्झाम मध्ये. राज्यसेवेमध्ये तसं वेळेची कमतरता पडत नाही, पण कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये ग्रुप बी असेल, सी असेल किंवा सरळ सेवेची कुठली एक्झाम असेल, तलाठी वगैरे, तर अशा एक्झाम मध्ये थोडंसं वेळेची आपल्याला कमतरता असते. तर अशा जोड्या लावायच्या प्रश्नांमध्ये काय करायचं, तर
आपल्याला जो शुअर शॉट माहिती आहे, समजा ज्योतिराव फुलेंबद्दल आपण बऱ्यापैकी वाचण्यात असतं आपल्या, लगेच ज्योतिराव फुलेंचा आपल्याला संबंधित प्रश्न बघून घ्यायचा, पर्याय बघून घ्यायचा. आता ज्योतिराव फुलेंचा इशारा आपल्याला शुअर शॉट माहिती, तो पर्याय जोडून घ्यायचा आणि डायरेक्टली आपल्या खालच्या पर्यायामध्ये जायचं, म्हणजे डी मधला एक. पण जो आपण पर्याय शोधतोय किंवा निवडतोय तो शुअर शॉट माहित असला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल नकोय, अन्यथा आपला प्रश्न तिथं चुकू शकतो. मग तर ज्योतिराव फुलेंचा पहिले इशारा पाहिजे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, डी साठी एक पाहिजे. आणि डी साठी बघा इथं कुठं मिळतोय का एक, तर एकाच पर्यायामध्ये, या चौथ्या पर्यायामध्ये डी मध्ये एक मिळतं आपल्याला फक्त इथं. तर त्यामुळे 6व्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळते. ही स्ट्रॅटेजी तुम्ही कंबाईन एक्झाम मध्ये नक्कीच फॉलो केली पाहिजे, तुमचा नक्कीच इथे वेळ वाचेल. अन्यथा आपण काय करतो, आपण विठ्ठलरामजी शिंदे बघतो, मग कोणतं आहे त्याच्यावर विचार करणार थोडासा, नंतर दादाभाऊ पांडुरंग बघणार, त्याच्यावर विचार करणार. एवढं करण्याऐवजी आपण डायरेक्टली जे शुअर शॉट माहिती आहे, समजा एखाद्याला ज्योतिराव फुलेंबद्दल तेवढी माहिती नसेल, पण दादाभाऊ पांडुरंगाबद्दल माहिती असेल, त्यांनी मानव धर्मसभाबद्दल वाचलेलं असेल आणि त्याच्या प्रसारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता, हे शुअर शॉट माहिती असेल, तर मग बी मध्ये 2 कोणतं येते बघायचं आपण. बी मध्ये 2 कोणतं येतं, एकाच पर्यायामध्ये बी मध्ये 2 इथंच मिळते आणि आपल्याला तो पर्याय क्रमांक 4 मिळून जातो. बाकीचे ऑप्शन वाचण्याची देखील आपल्याला गरज नाहीये. आपल्याला तिथं काय तर जास्तीत जास्त अटेम्प्ट झाला पाहिजे, जास्तीत जास्त आपला तिथं स्कोर झाला पाहिजे, ना की आपल्याला तिथं नॉलेज गेन करायचंय एक्झाम मध्ये. नॉलेज जे काय गेन करायचंय तुम्हाला इथं, वर्षभर जर तुम्हाला टाइम दिलाय त्याच्यामध्ये नॉलेज तुम्ही गेन करा. तिथं आपला तो नॉलेजचा तो वापर पुरेपूर झालाच पाहिजे. तर मला वाटतं हे एक्झाम हे नॉलेजच्या पलीकडे जाऊन अशा काही ट्रिक्स ज्या आहेत, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होतं किंवा जे प्रिलिम्स पास होतात, तर त्यांची ह्या स्ट्रॅटेजी असतात की या सिलेबस किंवा अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन, नॉलेजच्या पलीकडे जाऊन त्या अशा काही ट्रिक फॉलो करतात आणि वेळ वाचून समजा तुमचे 100 प्रश्न आहेत आणि 1 तास आहे, तुम्हाला 60 मिनिट आहेत, तुम्ही 60 मिनिटांमध्ये फक्त 70च प्रश्न जर वाचून होत असेल, वरच्या 30 प्रश्नामध्ये तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत आणि ज्याचा असा वेळ वाचलेला आहे, त्या 30 प्रश्नामध्ये नक्की ते कट ऑफ ते क्लिअर करणार आहेत. 30 मध्ये नाही म्हटलं तरी ते 15 जरी भेटले तरी ते कितीतरी कट ऑफच्या लांब फेकले जातात, म्हणजे भरपूर कट ऑफच्या पुढे असतात ते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 7वा प्रश्न बघूया, जोड्या लावा. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण, तर पर्याय क्रमांक आपल्याला इथं काय मिळतोय, तर 4 हा पर्याय क्रमांक योग्य मिळतोय. आता याच्यामधून जे मिळालेल्या गोष्टी आहेत आपल्याला, हे तुम्ही नोट करून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये असतील देखील, पण विठ्ठलरामजी शिंदे यांचं काय, तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि इथं कन्फ्युजन होण्यासारखं बघा थोडंसं, अस्पृश्य जे आहे अनटचेबल्स, तर अस्पृश्य जे आहे ते आंबेडकरांनी लिहिलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य हे लिहिलेलं आहे, द अनटचेबल्स. आणि अस्पृश्यतेचा प्रश्न जे आहे ते विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामुळे याचा काय मिळतो आपल्याला, 3 मिळतो. नंतर दादाभाऊ पांडुरंग यांचं आहे धर्मविवेचन, गोपाळ हरी देशमुखांचं काय तर ते जातीभेद आहे, आणि ज्योतिराव फुले यांचा काय इशारा. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न आहे. आता हा राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न असे दिसतील की ते मेन्सच्या सिलेबस मधून डायरेक्टली उचललेले दिसत आहेत आपल्याला, कारण प्रिलिम्सचा सिलेबस तेवढा डिकोड करून दिलेला नाही, तेवढा व्यवस्थित असा म्हणजे एक्सप्लेन करून दिलेला नाहीये जेवढा हा मेन्सचा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताना देखील मेन्सचा सिलेबस ओरिएंटेड तुम्ही अभ्यास केला पाहिजे. समजा तुम्ही इतिहास अभ्यासाला घेत आहे तर मेन्सच्या सिलेबसचे इतिहासाची कॉपी GS1 ची तुमच्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्याच क्रमाने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचे हे प्रश्न इथं सॉल्व्ह होतील. जेव्हा आपण फक्त स्पेशली प्रिलिम्स ओरिएंटेड अभ्यास करतो त्यावेळेस आपल्यालाही अंदाज येत नाही आपल्याला अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे, त्यावेळेस आपण फक्त पुस्तकावर फोकस करतो, पुस्तक संपण्याच्या मागे लागतो. आपण समजा इकॉनॉमिक्स घेतो तर आपण कोळंबे संपवण्याच्या मागे लागतो. तर तसं करण्यापेक्षा मला वाटतं आता इकॉनॉमिक्स घेताय तर तुम्ही GS4चा सिलेबस बघितला पाहिजे. GS4 मध्ये मुख्य परीक्षेच्या प्रत्येक पॉईंटनुसार तुम्ही गेलं पाहिजे, ना की त्या पुस्तकाच्या अनुक्रमिकेनुसार. तर तुम्ही सिलेबस एकदम फोकस करा, एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच तुमचा आउटपुट तुम्हाला दिसून येईल तिथं. तर पुढचा प्रश्न बघूयात. आता या प्रश्नामध्ये बघूयात.
आता NCERTची स्थापना सर्वांनाच माहिती आहे. मेन्सची ज्यांनी तयारी केली त्यानंतर हे म्हणजे याच्यामध्ये खूप डिटेल प्रश्न विचारले जातात NCERT बद्दल. इथं खूप सोपा प्रश्न विचारला आहे त्यांनी. NCERTची स्थापना जी आहे 1961 1 सप्टेंबर 1961 रोजी NCERTची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळं सीचा काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळतो. लगेच बघायचं आपण बाकीचे पर्याय बघण्या अगोदर सीचा 3 कुठे दिलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. बाकीचे माहीत असण्याची देखील तुम्हाला गरज नाहीये. सीचा पर्याय क्रमांक सीचा म्हणजे NCERTची स्थापना 1961 मध्ये झाली आणि NCERTची स्थापना सी मध्ये 3 हवाय आपल्याला. सी मध्ये कुठेही 3 नाहीये, फक्त ह्या शेवटच्या पर्यायामध्ये 3 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 7 चा आपल्याला 4 इथं योग्य मिळतोय, पर्याय क्रमांक 4. तर बाकीचे जोड्या देखील बघून घेऊयात आपण. राधाकृष्ण आयोग जो आहे तर इथे थोडंसं ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे. 1948 ला हा राधाकृष्णन आयोग आलेला होता. विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करावा, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन UGC ची स्थापना करावी असे यांना रिकमेंडेशन दिलं होतं. आणि बाकीचे रिकमेंडेशन देखील आयोगाने अगोदर प्रिलिम्सला विचारलेले आहेत. म्हणजे ती सिव्हिल सर्व्हिसेससाठी डिग्री गरजेची नको आहे, म्हणजे पदवीधर असणं गरजेचं नको आहे असं देखील यांनी शिफारस केली होती. तर तो राधाकृष्णन आयोग 1948 रोजी आलेला होता. नंतर मुदलियार आयोग जो आहे तो 1952 रोजी आलेला आहे. NCERTची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी. आणि कोठारी आयोग याला भारतीय शिक्षण आयोग देखील म्हणतात. तर या भारतीय शिक्षण आयोग 1964 रोजी आला. याची म्हणजे यांनी अहवाल जो आहे तो 1966 रोजी दिलेला होता. तर तो कोठारी आयोग जो आहे 1964 आहे. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतोय. तुम्ही मेन्स ओरिएंटेड अभ्यास करा, नक्की तुमचे प्रिलिम्स आरामात क्लिअर होतील. तर 8हा प्रश्न बघूयात पुढचा. आता इथं पुन्हा जोडाला विचारले त्यांनी आपल्याला. विठ्ठलरामजी शिंदे, खासेसाहेब पवार, दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे. तर अशा प्रश्नांमधून आयोगाचा ट्रेंड आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ॲनालिसिस म्हणजे काय तर तुम्हाला याची उत्तर कुठेही मिळून जातील किंवा ॲनालिसिसचे भरपूर सारे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण प्रत्येक गोष्ट ही पाठ करायची नाही आहे. त्या पाठ करण्याची किंवा नॉलेज घेण्याच्या पलीकडे आपल्याला काही आयोगाच्या अशा गोष्टी आहेत त्या समजून घेणं आपल्याला इथं गरजेचं आहे. आता इथे विठ्ठलरामजी शिंदे आणि खासेसाहेब पवार तुम्ही कितीही रट्टा मारला, कितीही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे लक्षात ठेवू शकत नाही की ते कुठल्या एखाद्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. इथं बघा तर अध्यक्ष होते मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष 4थं अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष होते. एवढं कुणाचाही अभ्यास नाहीये. पण आयोगाला अपेक्षितही नाही तुम्हाला एवढा अभ्यास असणं. आयोगाला फक्त अपेक्षित आहे तुम्हाला दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदे यांच्याबद्दल माहिती असणं, यांचं लेखन साहित्य माहीत असणं हीच आयोगाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि या संबंधित प्रश्नामध्ये उद्देश आयोगाचा तोच आहे. दिनकरराव जवळकर जे आहे ते दिनकरराव जवळकरांचं आहे. साप्ताहिक तेज हे दिनकरराव जवळकरांचं आहे. याच्यामध्ये हा दिनकरराव जवळकरांवर मेन्सला हमखास प्रश्न असतोच म्हणजे असतो. त्यांच्या तेज, कैवारी किंवा तरुण मराठा या 3 वृत्तपत्रांपैकी असतोच. आता झालेल्या म्हणजे 2020ची जी मेन्स झालेली आहे राज्यसेवेची त्याच्यामध्ये देखील हा दिनकरराव जवळकर आणि श्रीपतराव शिंदेवरती प्रश्न आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर दिनकरराव जवळकरांचं काय तर तेज आहेत ते साप्ताहिक तेज. श्रीपतराव शिंदेचं काय तर विजयी मराठा आहेत. तर या 2 नुसार बघा आपल्याला कोणती जोडी मिळते का. तर अशानुसार असं जर बघितलं आपण तर D चा 4 पाहिजे आपल्याला. D चा 4 कुठे मिळतोय बघा, पर्याय क्रमांक 1 मध्येच मिळतोय D चा 4. बाकी कुठल्याही पर्यायामध्ये D चा 4 नाहीये. त्यानुसार प्रश्न क्रमांक 8 मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा हे माहित असणं गरजेचं आहे किंवा दिनकरराव जवळकर यांचं साप्ताहिक तेज असणं माहिती गरजेचं आहे. म्हणजे C चा 3 असा पर्याय एकच आहे आपल्याकडं पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतोय. तर 9वा प्रश्न बघूयात. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला. मित्रांनो फास्ट होत असेल तर तुम्ही तुमच्या YouTube चॅनलच्या त्या कोपऱ्यामध्ये 3 लिंक जे आहेत डॉट जे आहेत त्या डॉटवरून तुम्ही ती स्पीड कमी करू शकता. तर बघूयात 9वा प्रश्न. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे. त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल. म्हणजे भारतामध्ये एक दिवसेंदिवस असंतोष वाढत चाललाय आणि त्या असंतोषाला वाट करून दिली पाहिजे तरच आपली ब्रिटिश सत्ता स्थिर राहील असं एका ब्रिटिशाचं म्हणजे ॲलन ह्यूम यांचं म्हणणे आहे. आणि ॲलन ह्यूमच्या या म्हणण्याला खालील कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता.
तर आयोगाने तर थोडंसं ऑप्शन मध्ये देताना थोडीशी चूक केलेली आहे बघा. ए सी बरोबर आणि सी ए बरोबर हे दोन्ही पर्यायांचा एकच अर्थ होतो. ए सी बरोबर किंवा सी ए बरोबर म्हणजे एकच झाला तो, म्हणजे सर वेटरबर्न आणि सर हेनरी कॉटन हे दोन्ही पर्याय इथं बरोबर आहेत. पण इथं पर्याय दोन्ही सारखे आल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होणार आहे. आणि फर्स्ट के मध्ये जरी आयोगाने आन्सर दिलं होतं, म्हणजे फर्स्ट के नुसार एक आन्सर दिलं होतं, पण सेकंड के मध्ये मुलांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे पर्याय क्रमांक एक जे दिलं होतं ते कॅन्सल करून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर यांना म्हणजे पाठिंबा कोणाचा होता, तर तो वेटरबर्न आणि हेनरी कॉटन. जरी इन केस पुढे प्रश्न आला तो एखाद्या एक्झाम मध्ये, तर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 10वा प्रश्न बघूयात, जोड्या जुळवा. आता यावेळी इतिहासामध्ये खूप कमी प्रश्न होते, म्हणजे एकच प्रश्न होता फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामधला. प्राचीन इतिहासामधला तर आलाच नाही, तर फक्त मध्ययुगीन इतिहासामधला प्रश्न आलेला आहे बघा. तर हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचंच नाही. हा खूप डिटेल प्रश्न झाला. तेवढं नॉलेज मला नाही वाटत कोणाच्या वाचनात असेल, म्हणजे एखादा एक्सेप्शनल कॅन्डिडेट असू शकतो. तर 10 प्रश्नाचं आपण डायरेक्टली उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे त्याचं. त्यानुसार बघितलं आपण, गुलबदन बेगम जे आहे त्यांचं हुमायूनामाबद्दल काम आहे त्यांचं. नंतर सलीमा सुलताना जे आहेत, सलीमा सुलताना त्या फारसीत कविता लिहित होत्या. जहारा बेगम जे आहेत तर त्या उच्च शिक्षित आणि फारसी भाषेचे उत्तम ज्ञान होते त्यांना. आणि झेबुनिसा जे आहे, सुलेखनाथ तरबेज, हे झेबुनिसा बऱ्यापैकी वाचनात आहे बऱ्याच जणांच्या. झेबुनिसा जी सुलेखनाथ तरबेज होती, म्हणजे डीचा एक पर्याय बघितला आपण कुठं, तर एकच पर्यायामध्ये मिळतो आपला डीचा एक. त्यानुसार 10व्याचा आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतंय. तर बघूयात पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न बघूयात. आता यावर्षी जरी आयोगानं हा एकच प्रश्न विचारला असला तरी पुढच्या वेळी म्हणजे येणाऱ्या 19 जून 2022 होणाऱ्या पूर्व परीक्षेला आयोग एकच प्रश्न विचारेल याची काही शाश्वता नाहीये. त्याच्यामुळं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अगोदर आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, भरपूर सारे प्रश्न, म्हणजे जवळपास 10 प्रश्न हे आयोगाचे त्याच्यावरच असतात, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर. त्यासाठी तुम्ही आपल्या संबंधित चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये देखील मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत प्राचीन इतिहासाचे, ते बघू शकता. किंवा लुसंट जे आहे, लुसंट जे काही इंग्लिशमध्ये आहे ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. तर 11वा प्रश्न बघूयात, खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. तर इतिहासामध्ये थोडंसं फोकस करताना तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आणि आता काही कळत नाही की काय नेमका अभ्यास काय करावा त्यातला. तर थोडंसं ब्राह्मणेतर चळवळ असेल किंवा गव्हर्नर जनरल्स असतील किंवा वर्तमानपत्र असतील, याच्यावर तुम्ही थोडंसं काम करा. त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आयोगाने दिसून येतात. तर संबंधित प्रश्नामध्ये देखील तसंच विचारलेलं आहे त्यांनी, विसंगत शीर्षक ओळखा. आणि तर काही ग्रंथ संपदा दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल वेगळा घटक कोणता आहे तो ओळखायला विचारले. यामधील कुलकर्णी लीलामृत हे मुकुंदराव पाटलांचं साहित्य आहे बघा. मुकुंदराव पाटलांचं कुलकर्णी लीलामृत आहे. मुकुंदराव पाटील एक ब्राह्मणेतर नेते होते आणि शेतकऱ्यांचा आसूड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचं आसूड होतं. तर हे 2 तर माहिती आहेत, पण बाकीचे माहित नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंचं हे 2 असणं तर शक्यच नाही आहे, कारण आपण महात्मा फुलेंबद्दल बऱ्यापैकी आपल्या वाचनात आहे. त्याच्यामुळे हे महात्मा फुले संबंधित नसणार आहेत. कुलकर्णी लीलामृत देखील हे मुकुंदराव पाटलांचं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड हेच एक तर फक्त महात्मा फुलेंचं आहे. बाकी हे सर्व 3ही साहित्य हे मुकुंदराव पाटलांचे आहेत. विठोबाची शिकवण, शेठजी प्रताप आणि कुलकर्णी लीलामृत. त्याच्यामुळे वेगळा घटक जो आहे तो शेतकऱ्यांचा आसूड. पुढील प्रश्नाकडे जाऊयात, 12वा प्रश्न बघूयात. न्यायमूर्ती रानड्यांनी डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले, कारण. आता डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट कधी आलाय, तर 1879 रोजी आला डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट. 1875 रोजी पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात दंगे झालेले होते. तर शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले होते सावकारांकडून. त्यांच्या सावकारांनी ह्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या बळकावलेल्या होत्या. तर त्याच विद्रोह म्हणून त्याचा एक डेक्कन रिव्होल्ट झाला होता. तर त्या डेक्कन रिव्होल्टला म्हणजे
हा डेक्कन रिव्होल्ट पुन्हा एकदा 1857ला जसा उठाव झाला होता त्या प्रमाणात हा उठाव होऊ नये त्यासाठी ब्रिटिशांनी एक कायदा बनवला होता, डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट. म्हणजे या शेतकऱ्यांना या जातातून सावकारांच्या जातातून सुटका मिळावी त्यासाठी हा डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलीफ ऍक्ट. म्हणजे 1875ला दंगे झाले, दख्खनचे दंगे, आणि 1879ला ब्रिटिशांनी हा कायदा केलेला होता. तर या कायद्यानुसार काय झालंय किंवा रानड्यांनी या कायद्याला समर्थन काय केलं त्याची कारण काय ते खाली दिलेली आहेत. या कायद्याने काय झालं तर सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते, बरोबर आहे, सावकारापासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. आणि यानंतर सावकाराला कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याची जमीन बळकावता येणार नव्हती, बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं विधान बघूयात, या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भरापासून मुक्तता होणार होती. भरापासून मुक्तता होणार होती हे साफ चुकीचं आहे. म्हणजे सावकाराच्या जातापासून सुटका होणार होती पण कर्जातून सुटका होणार होती हे चुकीचं आहे. त्यांना कर्ज कुठल्याही म्हणजे जरी सावकाराकडून नाही पण दुसऱ्या कुठल्याही मार्गाने त्यांना कर्ज घेणं गरजेचंच होतं. कारण शेतजमिनीची एवढी उत्पादकता नव्हती जेवढा हा ब्रिटिशांचा टॅक्स होता, आणि त्यांना टॅक्स पे करताच त्यांचे नाकीनऊ येत होते. जेवढं उत्पन्न नाही त्यापेक्षा जास्त टॅक्स त्यांना द्यावा लागत होता, त्यामुळे कर्ज घेणं त्यांना हे मजबुरी बनली होती त्यांची. त्याच्यामुळे बी विधान हे चुकीचं आहे, ए विधान हे योग्य आहे. आपल्याला काय विचारलं तर बरोबर विधान विचारलंय आणि बरोबर विधान, त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1. याच्यावर देखील वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मागच्याच राज्यसेवेमध्ये आय थिंक त्यांनी विचारलं होतं की हे 1875चे दंगे आहेत ते कोणत्या ठिकाणी झाले होते, कोणत्या जिल्ह्यात झाले होते, किंवा ह्या दंग्याची सुरुवात कोणत्या गावापासून झाली होती हे देखील त्यांनी विचारलेलं आहे. तर पुढील प्रश्न बघूयात. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा, 13वा प्रश्न आहे. स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते? तर स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा याची स्थापनाच लोकमान्य टिळकांनी केलेली आहे 1905 रोजी. ज्यावेळेस स्वदेशी चळवळ चालू झाली होती त्या स्वदेशी चळवळीला एक समर्थन म्हणून स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा ही स्थापन केलेली होती. म्हणजे काय, स्वदेशी वापरा, जी आपल्या देशात तयार झालेली त्या गोष्टी तुम्ही म्हणजे मग ते कपडे असतील किंवा इतर वस्तू असतील त्या आपल्या देशात झालेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत, हा त्याचा स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभेचा उद्देश होता. आणि याची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी केलेली होती. हा फोटो आयोग देत नाही असा मी लावलेला आहे, तुमच्या एक लक्षात राहावं त्यासाठी. तर लोकमान्य टिळकांनी ह्या स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभेची प्रमुख पद हे भूषवलेलं होतं. यासोबतच आयोग याच्यामध्ये थोडस पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं की स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर याची स्थापना देखील लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. म्हणजे आपण काय करतोय तर विदेशी वस्तू ज्या आहेत त्याच्यावर बॉयकॉट करतोय, त्याच्यावर बहिष्कार घालतोय. मग त्याच्यावर बहिष्कार घातला तर आपल्याला वापरासाठी कपडे कुठून आणायचे? मग आपण त्याच्यावर बहिष्कार घातला, विदेशी कपड्यावर बहिष्कार घातला तर मग आपल्या भारतातच तयार करण्यासाठी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअरची इथं स्थापना लोकमान्य टिळकांनी केलेली होती. तर हे देखील विचारलं जाऊ शकतं, ते तुम्ही नोट करून ठेवा. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअरची स्थापना लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 14वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांची राहण्याची ठिकाणे यांची जोड्या जुळवा. तर हा थोडासा म्हणजे ऑड प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आलाच पाहिजे असा तास नको आहे तिथं, कारण हा खूपच म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न म्हणता येईल त्याला. तर संबंधित प्रश्नाचं जर आपण डायरेक्टली बघितलं तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे त्याचं. पर्याय क्रमांक 2, 14 साहेब पर्याय क्रमांक 2. म्हणजे जर जोड्या बघितल्या आपण अधुरिया, कारण इथं एवढे नाव आहेत ना, एवढे म्हणजे तुमच्या कधी वाचनातही नसतील एवढे छोटे छोटे नाव दिलेले आहेत त्यांनी. भले त्यांच्या कीर्ती म्हणजे काम त्यांचं मोठं असेल पण आपल्या वाचनात किंवा आपल्या सिलेबसमध्ये हे आपण अगोदर वाचलेले नाही, त्याच्यामुळे थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर अधुरिया जे आहे याचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. अधुरिया कुठले आहेत तर ते आहेत खानदेश, यावलीतील खानदेश आहेत. म्हणजे आपण संमत त्या भागातील असाल तर आपल्याला थोडंसं एक आढावा असेल किंवा ते नाव ऐकण्यातलं असेल त्यावरून देखील एक लॉजिक लावू शकतो इथं. नंतर पांडू भुर्जी आहेत, पांडू भुर्जी नगरचे आहेत. धर्मासुबान जे आहेत ते आहेत पंढरपूर, धर्मासुबान. आणि धोंडी बिरबल जे आहेत ते आहे नाशिकचे आहेत. तर त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15 बघूयात. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशा वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली.
दिनशेवाचे हे 1901 रोजी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर दिनशेवाचे यांनी काय केलं होतं, दादाभाई नौरोजींना पत्र लिहून या काँग्रेस बद्दल काय तिथे त्यांनी मीमांसा केली होती, एक लेखाजोखा दिला होता दादाभाई नौरोजींना. तर त्यांनी काय काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते बघूयात पत्रामध्ये. आता ही गोष्ट देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं नाहीये, पण याच्यामध्ये काही कॉमन सेन्स लागतो अशा गोष्टीमध्ये. तर तो कॉमन सेन्स तुमचा इथं चेक केला जातो आयोगाकडून. तर काँग्रेसचे कार्य सतत न चालणे असू शकतो. काँग्रेसचे कार्य सतत चालणे कारण नुकतीच आयोगाची स्थापना झालेली होती, म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती काँग्रेसची. त्याच्यामुळे एवढं काँग्रेसला एवढं सिरियसली घेतलं नाही त्यावेळी लोकांनी देखील. नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, म्हणजे फावल्या वेळात मी टाइमपास म्हणून लोक या काँग्रेसकडे बघत होते. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही, फक्त आमचा बोलण्यावरच, किंवा आम्ही फक्त मिटिंगा घेतो, ऍक्च्युअली कृती आम्ही करतच नाही आहोत, अशी देखील दिनशेवाच्यांनी दादाभाई नौरोजींकडे त्यांची मीमांसा केलेली होती. आणि क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. तर मार्गच म्हणताय, मार्गच अनुसरला पाहिजे, याच्यावर लगेच आपल्याला ऑब्जेक्शन आलं पाहिजे. मार्गच हा शब्द लगेच आपल्याला नजरेस पडला पाहिजे. विधान डी शक्यच नाहीये, कारण त्यावेळी मवाळ नेत्यांचं हे वर्चस्व याच्यावरती होतं. आणि दिनशेवाचे देखील त्यापैकीच एक होते, काँग्रेसवर वर्चस्व होतं. आणि रिव्हॉल्युशनरी असणं शक्यच नाहीये. आणि ओनली वे हे थोडंसं एक्स्ट्रीम स्टेटमेंट वाटतंय, त्याच्यामुळे आपलं हे डी एलिमिनेट करूयात. क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. जरी त्यांना लिहायचं असेल क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे, तर त्यांनी असं लिहायला पाहिजे होतं, क्रांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे, किंवा क्रांतीच्या मार्गाचा विचार करावा. मार्गच अनुसरला पाहिजे म्हणजे खूपच एक्स्ट्रीम झालंय, त्याच्यामुळे डी विधान चुकीचं ठरतंय. डी एलिमिनेट करूयात. या पर्यायामध्ये डी आहे, म्हणजे 2 गेला, यामध्ये डी आहे, हा पण गेला. तर बाकी AC आणि EBC. आता वरचे जर 3 विधानं वाचली, याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं वाटत नाही किंवा ऑड वाटत नाही असं काही, तर वरचे 3ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे इथं योग्य उत्तर मिळतोय. शक्यतो काय करायचं, असे जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत बघा, काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, किंवा नेत्यांनी फावल्या वेळातले उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, याच्यामध्ये कुठं काय असं वेगळं लिहिलेलं नाही. असं वाटतं की आपण एखाद्या पुस्तकातल्या ओळी वाचतोय, त्याच्यामुळे याच्यावर ऑब्जेक्शन न घेता आपण ते उत्तर बरोबर गृहीत धरायचे आणि मग ते त्यानुसारच आपण उत्तर आपलं टिक करायचं. तर 15व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथे उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात.